मायक्रोस्पोरोजेनेसिस. तर सुरुवातीलाच दिलेलं आहे मायक्रोस्पोरोजेनेसिस. तर काय आहे मायक्रोस्पोरोजेनेसिस? इट इज द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ मेल गॅमेटोफाइट्स. बरोबर. काय मायक्रोस्पोरोजेनेसिस? तर इट इज अ प्रोसेस. ही एक प्रोसेस आहे कशाची? तर मेल गॅमेटोफाइट्स म्हणजेच मेल गॅमेट तयार करण्याची एक प्रोसेस आहे. कशामध्ये? फ्लावरमध्ये, फ्लावरिंग प्लांट्समध्ये. तर आता आपण बघूया की फ्लावरमध्ये मेल गॅमेट्स मायक्रोस्पोरोजेनेसिसने कशा कशा पद्धतीनं फॉर्म होतं. ही डायग्राम आहे पूर्ण आपली कशाची? मायक्रोस्पोरोजेनेसिसची. त्याच्यामध्ये पहा, सुरुवातीला पहिली डायग्राम दिलेली आपल्याला ही कशाची आहे? पोलन मदर सेल्स. यालाच काय म्हणतो आपण? मायक्रोस्पोर मदर सेल. सुरुवातीला आपण पाहिली कशी आहे? 2n आहे. 2n आहे. याच्यापासून काय झालं? फर्स्ट मिओसिस झालं याच्यामध्ये मायक्रोस्पोर मदर सेलमध्येच, म्हणजेच पोलन मदर सेलमध्ये, जी की डिप्लॉइड सेल आहे. याच्यामध्ये काय झालं? सुरुवातीला मिओसिस फर्स्ट झालं. तर आपल्याला काय दिसते? जे डिप्लॉइड सेल होती हे काय झालं? याचं डिव्हिजन झालं मिओटिकली, अँड याच्यामध्ये जे सायटोप्लाझ्म आहे किंवा न्यूक्लियस आहे हा काय झाला? डिवाइड झाला. त्याच्यानंतर मिओसिस सेकंड झालं. मिओसिस सेकंड झाल्यानंतर आपल्याला काय मिळालं? थर्ड स्टेपमध्ये तर ते टेट्रॅड फॉर्म झालेला दिसला आपल्याला. सुरुवातीला न्यूक्लियस होता, होल न्यूक्लियस होता. त्याचा न्यूक्लियसचे 2 पार्ट झाले. आता न्यूक्लियसचे काय झाले? 4 पार्ट झाले. 4 पार्ट झाले आणि आपल्याला काय दिसतंय इथं? टेट्रॅड ऑफ 4 हॅप्लॉइड पोलन सेल दिसतात. एक टेट्रॅड फॉर्म झालेला दिसते पोलन ग्रेनचा, मायक्रोस्पोरचा. यालाच काय म्हणतात आपण? मायक्रोस्पोर टेट्रॅड. मायक्रोस्पोर टेट्रॅड. पोलन ग्रेनला मायक्रोस्पोर केव्हा म्हणणार आपण? जेव्हा भरपूर सारे 4 पोलन ग्रेन्स काय होतात? एकत्र असतात. त्याला आपण टेट्रॅड म्हणतो. त्या टेट्रॅडलाच काय म्हणतो आपण? मायक्रोस्पोर मायक्रोस्पोर पोलन ग्रेन म्हणतो किंवा मायक्रोस्पोर टेट्रॅड म्हणतो. जे की कसे असतात? प्रत्येकी हॅप्लॉइड असतात. सिंगल एन असे हॅप्लॉइड काय असतात? मायक्रोस्पोर टेट्रॅड असतात. नंतर एकदा का मायक्रोस्पोर टेट्रॅड झाला की नंतर काय होतं? डेहिसन्स ऑफ अँथर होतं. अँथर फुटतो. अँथरची एक वॉल आहे, आपण पाहिली होती मागच्या लेअरला. 4 लेअर पैकी दुसरी 2 नंबरची वॉल होती. ती काय होते? डेहिसन्स होते, फुटते आणि सिक्रेशन ऑफ वॉल त्याच्यामधून काय मिळतात आपल्याला? 4 डिफरंट इंडिपेंडेंट सेपरेट पोलन ग्रेन्स आपल्याला मिळतात. 4 हॅप्लॉइड पोलन सेल्स, त्यालाच काय म्हणतो? मायक्रोस्पोर आपल्याला काय म्हणतात? मिळतात. शेवटी काय मिळालं आपल्याला? 4 हॅप्लॉइड गॅमेट सेल आपल्याकडे फॉर्म झालेले आहेत. कोणत्या प्रोसेसने? तर मायक्रोस्पोरोजेनेसिसने.